तर औरंगजेबाच्या कबरीवर 13 वर्षांमध्ये 6.5 लाख रुपयांचा खर्च झालाय। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी मात्र काही हजारांचा खर्च झालाय। हिंदू जनजागृती संघटनेच्या सुनील घनवटांनी ही माहिती दिली आहे। औरंगजेबाच्या कबरीचं अनुदान हे रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे आणि औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होत असल्याचा आरोप केलाय। 2021 ते 23 या 2 वर्षांमध्ये औरंगजेबाच्या कबरीवर सर्वाधिक 4 लाख रुपयांचा खर्च केल्याची सुनील घनवट यांनी माहिती दिली आहे। माहितीच्या अधिकारात माहिती मिळालेलं केंद्र सरकारचं जे पुरातत्व विभागाचं खातं आहे, या खात्याने 2011 पासून आजपर्यंत या औरंगजेबाच्या कबरीच्या उदात्तीकरणासाठी त्याच्या मेंटेनन्ससाठी लाखो रुपये खर्च केलेले आहेत। माझ्याकडे माहितीच्या अधिकारातली माहिती आहे। 2011-12ला या खात्याने या कबरीच्या उदात्तीकरणासाठी 47,000 रुपये खर्च केले। 2012-13ला 80,000 आहेत। हाच क्रम जर पाहिला तर आजपर्यंत 6.5 लाखाहून अधिक रुपये यासाठी खर्च केलेले आहेत। आणि या औरंगजेबाच्या कबरीसाठी हे उदात्तीकरणासाठी पैसे कशासाठी? आज जर्मनमध्ये हिटलरचं उदात्तीकरण कोणी करत नाही, मग महाराष्ट्रामध्ये त्या औरंग्याचं आणि टिपू सुलतानचं उदात्तीकरण कशासाठी? हा आमचा मूलभूत प्रश्न या ठिकाणी आहे। त्यामुळे औरंगजेबाच्या कबरीला दिलं जाणारं अनुदान रहित केलं पाहिजे। पुरातत्व खात्याच्या अंतर्गत येणारं एकमेव महाराष्ट्रातलं मंदिर आहे राजराजेश्वर मंदिर, जे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे। 1969-70 पासून याला अनुदान देण्यात येतं आहे। किती अनुदान देण्यात येतं आहे तर वर्षाला 2,500 रुपये, म्हणजे महिन्याला 250 रुपये। ते वाढवून मार्च 1970 मध्ये केलं 3,000 रुपये आणि आता 2025 आहे। माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंत हे अनुदान वर्षाला 6,000 रुपये।